नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहे माथेरानला। ॲक्च्युली आमच्या कंपनीची पिकनिक आहे, तर ती माथेरानला आहे। तर इथे एक रिसॉर्ट बुक केलं आहे। ॲक्च्युली मला ते रिसॉर्टचं नाव नाही माहिती। ते रिसॉर्ट कुठले? हॉर्सलँड। ओके। तर तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे की तिकडे काय कॉस्ट वगैरे आणि तिकडे जेवण वगैरे कसं आहे ते। तर आता सध्या आपण गाडी इथे लावली साईडला। आता बघूया पुढचं काय, म्हणजे तिकीट किती वगैरे काय। पार्किंग आहे 45 रुपये पर गाडी ना। आणि गाडी आम्ही चेकआउट कधी उद्या करणार? सकाळी 8 वाजता कधी, त्याच्यानंतर 15 रुपये पर डे। इथून आम्हाला अजून 2.5 किलोमीटर जायचं आहे। बापरे, जे रिसॉर्ट आहे ते 2.5 किलोमीटर पुढे आहे। बघूया किती चालावं लागेल। आणि इथं 2 सोर्स आहेत ॲक्च्युली। सोर्स म्हणजे हॉर्स पण आहे। आपण घोडा पण घेऊन जाऊ शकतो, म्हणजे घोड्यावरती बसून। आणि ट्रेन वे पण आहे, म्हणजे वरती ट्रेन पण जाते। पण एक चालत जी जायची मजा असते ती वेगळी असते। ॲक्च्युली सगळ्यात चढ आहे ना, त्यामुळे वाट लागणार आपली। खूप दिवस झाले ट्रेकिंग नाही केली, काय नाही केली, त्यामुळे आता सवय मोडली आहे। तर आपल्याला जावंच लागणार ना, मजा इथं घ्यायचीच आपल्या तिकडे। तर चला। पण जाऊ द्या, चालत जायचे। भाग 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 भाग। ॲक्च्युली रस्ता तर हा आहे, आम्हाला ह्या वेळेने जायचं होतं, पण आमची नालायक पोरं शॉर्टकट मारते ती। जंगलात जायचं म्हणे। अरे फिरायला आलो होतो का ट्रेकिंग करायला आलो कळलं ना। आणि त्या रस्ते असे सगळ्या मुळे आहेत सगळ्या। पोचलो आम्ही आता, आणि आम्ही जे रूम बुक केले होते, चला बघूया पहिला रूम कसा आहे तो। हो, बेसमेंट मध्ये। सो फायनली मित्रांनो पोचलो आम्ही। आम्हाला जे मित्र सगळे भेटणार ते सगळे भेटले। एक नंबर यार। असं बरेच काही आयटम आहे, तर त्यातले काही तुम्हाला आयटम जे मी घेतले ते दाखवतो, आणि जे आहेत अवेलेबल पण ते नंतर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ। पहिले बघून घ्या काय काय आपण काय असं खाणार। चिकन कडक नाही एकदम।
पवलो वगैरे. आणि आता असं विचार केला की रिसॉर्टमध्ये राऊंड किती राहणार ना आपण, तर कुठेतरी एका पॉईंटला जाऊन मस्त पद्धतीने. कुठं पॉईंट झालं आपण आता आपण सनसेट पॉईंट. ओके, तो आता आम्ही चाललोय सगळेजण सनसेट पॉईंटला. सो आता आम्ही आज सगळेजण आमची सगळी पब्लिक ही सगळी निघाली सनसेट बघायला. कुठे सनसेट आपण चाललो आहे सनसेट पॉइंट बघायला. आता इथनं कुठे एवढं किती लांब आहे ते आम्हाला माहिती नाही. 15 मिनिटं लांब आहे सनसेट पॉइंट. तू कधी इथे आला रे? आता इथे 3 राहिलो. जर आपल्या माथेरानमध्ये आपल्याला जर फिरायचं असेल ना तर आपल्याला कमीत कमी 3 दिवस लागेल, कारण की एवढे ह्याच्यामध्ये पॉईंट आहेत, एवढे पॉईंट आहेत ना. सनसेट पॉईंट, इको पॉईंट, खूप असे सारे पॉईंट आहेत. ॲक्च्युली ना माथेरानमध्ये एवढे रस्ते फिरलेत ना की जेणेकरून आपल्याला कळत पण नाही की आपण नक्की कुठल्या पॉईंटला चाललो आहे. आता आमचं चाललं होतं एका पॉईंटला जायचं, पण आम्ही एका रस्त्याला लागलो आणि तो रस्ता म्हणजे कुठला आहे, तो एक लेक पॉईंट आणि कोणता रे, सुसाईड पॉईंट. तर आता आम्ही तिकडे चाललोय. बघू तिकडे गेल्यानंतर आपण काय मजा घेतोय ती. शेवटी आपला लेक पॉईंट झाला आपला, आणि आता याच्या बाजूलाच आहे सुसाईड पॉईंट आहे, तो पण बघूया. आणि त्या बाजूला एक शिव मंदिर पण आहे, जर ते बघता आलं तर आपण बघूया. कारण की सुसाईड पॉईंटला ह्यासाठी चाललोय बिकॉज आपल्याला सनसेट मिळेल ह्यासाठी चाललोय आपण. पण आता लेक पॉईंट एक नंबर आहे. तर आम्ही आता आलोय सुसाईड पॉईंटला आलोय, आणि जर आपल्याला जर सनसेट भेटला तर वेल अँड गुड, जर नाही भेटला तर आपण सुसाईड पॉईंट तर कमी दाखवू ना. चला बघू आपण. सनसेट पॉईंट म्हणजे आपला हात झाला, जो सुसाईड पॉईंट होता तो. सगळेजण इथे फोटो काढतात पद्धतशीर. आणि आता इथनं आता एकच प्लॅन असणार, आता रेस्टॉरंटमध्ये जायचं, आराम करायचा, थोडं परत चेंजेस करायचे, आणि मग जे काही आपले गेम असतील ते गेम खेळायचे, आणि मग जे काही जेवण वगैरे असेल ते खाऊन मस्त पद्धतशीर झोपायचं. आणि मग सकाळी आपलं जे चेकआउट असेल ते तुम्हाला सांगूच. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपण भेटू. आता सगळे आम्ही भेटलेत तर आम्ही जरा सेल्फी वगैरे काढतो, आणि मग आपण पुन्हा भेटू रेस्टॉरंटमध्ये. चला.
मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस आणि आता नाश्त्याची वेळ झाली. सगळेजण नाश्त्याला करायला गेलेत आणि मी एकटाच बाकी. हमेशा लेट उठतो ना, त्याचा परिणाम. बघूया नाश्ता काय आज. आणि आता 10 वाजता आमचं चेकआउट आहे. 10 वाजता चेकआउट केल्यानंतर मग डायरेक्ट घरीच. तर बघू, नाश्ता करू आणि इथून निघू. निघाल्यानंतर आपण सगळ्यांना एकदा परत भेटू. थकलो होतो त्यामुळे आता चाललो आता ट्रेननी. तर ट्रेनचा प्रवास कसा होतोय काय होतोय तुम्हाला सांगतो खाली गेलो. ओके, तरी फायनली आपला ट्रेनचा प्रवास संपला. एकंदरीत ट्रेनचा प्रवास खूप छान होता एकदम. तुला आवडलं का रे? खूप मजा आली, चांगलं वाटलं. आणि एवढं लांब चालत जाण्यापेक्षा नक्की ट्रेनने जावा. जास्त नाही, फक्त 45 रुपीज तिकीट आहे तिथे जायला. हां, तर 45 रुपये ट्रेनची तिथं तिकीट तुम्हाला आहे. 1 तास लागतो. तिथं तुम्ही 15 मिनिटात तिथं डायरेक्टली सेफली आरामात आणि पूर्ण निसर्गाचं सौंदर्याची मजा घेता तुम्ही इथे येऊ. चला बाकीचा प्रवास आपण चालू करू. आता आपली बाईक घ्यायची आणि मग डायरेक्ट निघायचं. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर सबस्क्राईब करा. ते करा. फोन करा.